छोट्याशा तुझा वर्ग कोणता आहे तुझा? 9वा. आणि शाळा? महिला समाज. नाव? अर्जुन. अर्जुन. तर पाय छोट्याशा मुलाचं अगोदर अभिनंदन करूया. या मुलांनी जे म्हणजे ग्रामीण भागातला असेल, तू कदाचित तुझ्याकडे गाय म्हशी वगैरे आहे का? गाय म्हशी म्हणून त्याच्यातून तुला सुचलं. तर या मुलाचं कौतुक करूया. स्मार्ट केटल फॉर हेल्दी मिल्क असं या मुलाच्या प्रोजेक्टचं नाव आहे. याच्यामध्ये खूप काही आणि हे केलं, डायग्राम वगैरे सर्व उद्देश वगैरे. तर पहा याच्याकडून ही माहिती जाणून घेऊया. आता या प्रोजेक्टचं नाव काय सांगितलं, उद्देश काय? जसं आता रात्रीच्या वेळेस शेतकरी शेतातून दूध काढतो, तर तो दूध काय होतं रात्रीचा आणि सकाळचा तो सोबत घेऊन जातो ना सकाळी चंदी किंवा डेअरीवर. तर तो दूध काय होतं रात्रीच्या वेळेस कधी कधी फाटून जातं. उन्हाळ्याच्या काळात तर सर्वात जास्त फाटतं. तर तो फाटलं नाही पाहिजे म्हणून आपण काय केलं, इथे एक ड्रायस कंटेनर बनवलं आहे. ड्रायस ही जास्त वेळ टिकते आणि स्वस्त पण असते, त्यामुळे आपण इकडे ड्रायस कंटेनर बनवलं आहे. आता काय होईल, इकडे जे बॅक्टेरिया आहेत, जसं इकोलाई नावाचा एक बॅक्टेरिया असतो, ते येथे जन्मणार नाही. कारण की बॅक्टेरियाची जी स्टेज आहे ती 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली ग्रोथ होणं बंद होऊन जाते. त्यामुळे काय होईल, इकडे ड्राईस -78 डिग्री सेल्सिअस असतो, त्यामुळे ते जन्मणार नाही. आणि त्यासोबत आता जसं खूप दूध म्हणजे थंड झाला तर त्याचं टेम्परेचर खूप वाढला, तर त्याला मेंटेन कसं ठेवायचं, त्यासाठी आपण काय केलं, इकडे एक स्टरर लावला आहे. ज्याच्याने काय होईल, दुधाचा मेंटेन राहील. दूध आहे इथे स्टरर आहे हा, ज्याच्यात नाही का दुधाचं मेंटेन राहील. त्यासोबतच आपण एक समोर इकडे हे दिले आहे नळ. आता आपण डायरेक्ट तर नाही टाकू शकत ना, म्हणजे हा थंड आहे, डायरेक्ट तर नाही टाकू शकत, म्हणून इकडे सामोर नळ दिलाय. त्यासोबतच आपण जसं दुधाचं फॅट कसं चेक करायचं, म्हणजे दुधात पाणी किती आहे, ते भेसळ किती आहे ते चेक कसं करायचं, म्हणून आपण तिकडे बाजूला हे लावलंय लॅक्टोमीटर. हे असं दिसतं लॅक्टोमीटर, ह्याच्या खाली मर्क्युरी असते. आणि 100% शुअर होतं का त्याच्यात? हो म्हणजे पाणी वगैरे दूध? हो, हे बघू शकता तुम्ही. 26 ते 32 नॉर्मल काऊ मिल्क, 28 ते 34 बफेलो मिल्क, आणि जर 26च्या खाली असेल तर पाणी ऍडेड आहे. म्हणजे मुलांनी याची क्वांटिटी सांगितली आहे. 32 असेल तर नॉर्मल काऊ मिल्क असते, 28 असेल तर नॉर्मल बफेलो आहे, बफेलो मिल्क असते. आणि बिलो त्याच्यात वॉटर ऍडेड, म्हणजे जास्तीत जास्त पाणी व्हेरी हाय वगैरे सगळं ह्या मुलांनी याची क्वांटिटी सांगितली. तर तू कोणाला बघा 9वीत. कुठलं मीडियम तुझं? इंग्लिश मीडियम? स्टेट बोर्ड. आणि मराठी मीडियम आहे का? हो. त्या बात आहे. तुझे वडील काय करतात? माझे बाबा आर्किटेक्चर आहे. आर्किटेक्चर आहे का? म्हणजे असं कुठे राहतात तुझे पप्पा? आम्ही इकडेच राहतो भंडाऱ्यातच. आणि हे तू म्हणजे तू तुझ्या घरी काय मिळते? हो. तिथून तुला लक्षात आलं. हो आणि वडिलांनी काय मदत केलीच असेल. हो. तर हे सर्व खर्च किती येते साधारणतः? याचा खर्च आहे पूर्ण 1100 रुपये. फक्त 1100? एकदा लावलं का बरेच वर्ष आपल्याला? हो, काही करायची गरज नाही, मेंटेनन्स. जास्तच येणार. हो. तर सर्व म्हणजे काय असतं माहिती आहे का, कुठली गोष्ट शुद्ध स्वरूपात मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आपण केमिकल्स वगैरे घालतो किंवा काही वस्तू आपण ते जास्तीत जास्त टिकाव म्हणून अशा चुकीच्या गोष्टीचा वापर करतो, त्याच्यामुळे नुकसान होतं. तर या मुलांचं आपण अभिनंदन करूया आणि या प्रोजेक्टचा आपण उपयोग करावा.